श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. प्रेम ही अशी भावना आहे की एका विशिष्ट वयात ती होऊन जाते. आपण कोणावर प्रेम करतो हे आपल्याला समजत नाही, कारण ते एक आकर्षण असतं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्याला आयुष्यभर सुखात ठेवू शकेल का, याची शाश्वती आपल्याला असायला हवी. प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की आपण समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. भले त्याच्या काही चुका आपल्याला इतर माणसं दाखवून देतील, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण त्यावेळेस आपल्या डोळ्यावर प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेलेली असते. लोक काय बोलतायत याच्यावर आपला विश्वास नसतो. आपला विश्वास असतो फक्त त्याच्यावर ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो. आणि जेव्हा आपण सगळं सोडून त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्या व्यक्तीशी आपलं आयुष्य जोडतो, पण नंतर तो व्यक्ती आपल्या आयुष्यात चुकीचा ठरतो, त्यावेळेस मात्र आपल्याला खूप पश्चाताप होतो आणि आपल्याला पुढे काही मार्ग दिसत नाही. तर तुमच्याकडून ही अशी चूक झाली आहे का? तुम्ही आयुष्यात जोडीदार निवडताना चुकला आहात का? तुम्ही चुकीच्या माणसावर प्रेम करून तुमचं आयुष्य बर्बाद केलं आहे का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जोडीदार निवडताना झालेली चूक हे आयुष्यातलं मोठं संकट असू शकतं आणि ते आपल्याला वाटूही शकतं, पण ते आयुष्याचं शेवट नसून एका नवीन जाणीवेची सुरुवात असते. अशा वेळी स्वतःला सावरण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी हा एक छोटा संवाद. जोडीदार निवडताना झालेली चूक हरणे नाही तर शिकणे आहे. आयुष्य हा एक लांब प्रवास आहे आणि या प्रवासात आपण अनेकदा चुकीचे वळण घेतो. कधीकधी आपण अशा व्यक्तीची निवड करतो जी आपल्या स्वप्नांशी किंवा स्वभावाशी जुळत नाही. पण लक्षात ठेवा, माणूस चुकला म्हणजे संपला असं नसतं. स्वतःला दोष देणं थांबवा. चूक कोणाकडूनही होऊ शकते. बाह्य रूप, पैसा किंवा सामाजिक दबावाखाली येऊन घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. ही चूक तुम्ही मान्य करा, पण तिचं ओझं आयुष्यभर वाहू नका. आपला अनुभव हाच आपला मोठा गुरु असतो. चुकीच्या जोडीदारासोबत घालवलेला काळ तुम्हाला हे शिकवतो की तुम्हाला नक्की काय नको आहे. हा अनुभव तुम्हाला भविष्यात अधिक समजूतदार आणि कणखर बनवतो. पुन्हा उभा राहण्याची जिद्द ठेवायला शिकवतो. सोन्याचा पिंजरा असला तरी तो पिंजराच असतो. जर तुमचं मानसिक आरोग्य आणि स्वाभिमान डोक्यात असेल तर शांतपणे विचार करून पुढचं पाऊल उचला. आयुष्य पुन्हा शून्यापासून सुरू करता येतं, पण ते चुकीच्या माणसासोबत गुदमरून जगण्यापेक्षा चांगलं असतं. स्वतःवर प्रेम करा. जोडीदाराच्या निवडीत चूक झाली म्हणजे तुमची किंमत कमी झाली असं नाही. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या. तुमची प्रगती, तुमचं करिअर आणि तुमचं मानसिक समाधान यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, चुकीचा जोडीदार निवडणं ही एक घटना आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. त्यातून शिका, स्वतःला बदला आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. स्वतःची किंमत ओळखा. जोडीदाराची चुकीची निवड तुमच्या अस्तित्वाची व्याख्या ठरवू शकत नाही. एखादा निर्णय चुकला म्हणजे तुम्ही अपयशी आहात असे नाही. हिऱ्याला धुळीत टाकले तरी त्याची किंमत कमी होत नाही. तसेच तुमच्या आयुष्यातील एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे सामर्थ्य कमी होत नाही. भूतकाळाचा स्वीकार करा. जोपर्यंत आपण झालेली आपली चूक स्वीकारत नाही ना, तोपर्यंत आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. जे झाले ते बदलता तर येणार नाही, पण त्यातून मिळालेला धडा घेऊन भविष्य नक्कीच बदलता येतं. स्वतःला माफ करा, कारण पश्चाताप करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रगती करणे केव्हाही चांगले. एकटेपणाची भीती सोडा. अनेकदा लोक काय म्हणतील किंवा मी एकटा कसा राहणार, जग काय म्हणेल, आपण घेतलेल्या निर्णयामुळे आणि आता आपण तो निर्णय बदलून लोक आपल्याला हसतील या चुकीच्या भीतीपोटी नात्यात अडकून पडू नका. लक्षात ठेवा, चुकीच्या माणसासोबत राहून रोज मरणं हे एकटं राहून शांततेत जगण्यापेक्षा जास्त भयानक आहे. स्वतःची सोबती बनायला शिका. स्वतःला वेळ द्या आणि धैर्याने पाऊल उचला.
चूक सुधारण्यासाठी लागणारे धैर्य हेच खऱ्या विजयाचे लक्षण आहे. जर तुम्हाला जाणीव झाली की हे नाते तुमच्या प्रगतीसाठी घातक आहे तर त्यातून लगेचच बाहेर पडणे किंवा स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे राहणे ही हार नसून एक मोठी विजयाची सुरुवात आहे. नवीन सुरुवात शक्य आहे. सूर्यास्त झाला की रात्र येते, पण पुन्हा सूर्योदय होणारच असतो. आयुष्य तुम्हाला नेहमी दुसरी संधी देते. आजची तुमची परिस्थिती ही कायमस्वरूपी नाही. स्वतःच्या छंदाकडे, करिअरकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्या. यश तुम्हाला पुन्हा शोधत येईल. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हेही कमेंट करून सांगा.